तर अशी मी रेडी झालेली होते मस्त. मी अशी आणि मी पण असं आंबट. येस. मला काहीच नाही भेटलं. हॅलो, तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. सो मस्त नवीन एक व्हिडिओ आहे, इंटरेस्टिंग असा आहे. आज आहे हळदी कुंकू. तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि म्हटलं चला की तुम्हाला हाय हॅलो करून द्यावं. तर भरपूर सारे कामं आहेत आज आणि हळदी कुंकू देखील आहे आणि गायचं बोरनान देखील आहे. सो मस्त डेकोरेशन करायचं आहे, त्यानंतर तिळगुळ बनवायचं आहे. आत्ताच सगळा स्वयंपाक सकाळ संध्याकाळचा दोन्ही मिळून स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि म्हटलं आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, म्हणजे मग बाकीचे सगळे कामं करतातच आरामात. तिळगुळ अजून बनवायचं आहे, घरात डेकोरेशन वगैरे इथे थोडंफार असं गायच्या बोरनांसाठी ते देखील करायचं आहे. सो आज दिवसभर अशी कामं चालणार आहे आणि मला असं वाटतं ज्या दिवशी आपल्याला कामं असतात ना त्या दिवशी हे लहान मुलं ना मुद्दामून हे करतात. म्हणजे काय झालं की आज कामं आहेत आणि रोजची मस्त ती 2 तास तरी ॲटलिस्ट चांगली झोपते वगैरे, पण आज काहीच नाही. 15-15 मिनिटाला ती उठणार, मग थोडीफार अशी किरकिर करणार. असं मॅडमचं चाललेलं आहे. मिस्टी गेलेली आहे स्कूलमध्ये, आताच थोड्या वेळाने ती स्कूलमधनं येईल घरी. तर आहेत कामं, तर म्हटलं चला सुरुवात करून द्या व्हिडिओला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा की व्हिडिओ कसा वाटला ते. स्टे ट्यून. तर आज सकाळपासूनच हळदी कुंकवाला सुरुवात झालेली आहे. तर माझ्या इथे ज्या मावशी येतात भांड्यासाठी आणि फरशी पुसण्यासाठी, तर त्या सकाळीच येतात. म्हटलं त्या काही संध्याकाळी हळदी कुंकवासाठी येणार नाही स्पेशल, तर आपण आताच त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून देऊया, वाण देऊयात. तर अशीच मग हळदी कुंकवाला त्यांच्यापासूनच मी सुरुवात केलेली आहे. तर मी तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की सकाळीच मी मस्त 2 टाईमचा स्वयंपाक बनवलेला आहे. तर मस्त दाल बाटी छान बनवून ठेवली आहे, कारण आम्हाला आवडते आणि मग आम्ही ती 2 टाईमही मस्त खाऊ शकतो. छान असं तर्रीदार वरण बनवलं आहे आणि मी आता इथे सुरुवात केली होती ते तिळगुळ बनवण्यासाठी. तर म्हटलं चला की गावरान छान असे तीळ आणलेले आहेत, ते छान असे भाजून घेऊयात. त्यानंतर गूळ देखील असा किसून घेतला, चाकूनी जो आहे तो बारीक कट करून घेतला आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. एकीकडेच मी दूध तापवायला देखील ठेवलेलं होतं, कारण मसाला दूध बनवणार होते. मागच्याच मी फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं, पण यावेळेस म्हणलं हे काही आपल्याला शक्य नाही एवढं सगळं बनवायचं, तर शॉर्टकटमध्ये आपण मस्त मसाला दूध बनवूया. आणि हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम थोडीशी इलायची पिस्ता टाकून छान त्याला बारीक केलं आणि ते दुधामध्ये टाकलं, जेणेकरून दूध लवकर घट्ट होईल आणि जास्त वेळ मग त्याला गरम करायची गरज पडत नाही. आणि त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स जे आहेत ते असे बारीक देखील कट करून घेतले आणि ते देखील मी त्यामध्ये ॲड केले. त्यानंतर साखर, त्यानंतर थोडं केसर, असं सगळंच ॲड करून छान असं दूध उकळू दिलं आणि खरंच दूध एकदम मस्त असं टेस्टी झालं होतं. जे ड्रायफ्रूटची पावडर बनवून मी टाकली होती त्याने दूध लवकर घट्ट झालं होतं आणि बासुंदीसारखी छान अशी टेस्ट येत होती. तर मस्त असं इथे दूध बनवून रेडी होतं. तर असेच माझे पटापट कामं चाललेले होते, कारण राया थोडीशी झोपलेली होती जरा वेळ. म्हटलं चला ती तोपर्यंत झोपलेली आहे, तोपर्यंत आपण हे असे कामं आवरून घेऊयात. तर अशा प्रकारे पटापट तयारी चाललेली होती आजच्या दिवशी. तर माझं मेन काम झालेलं आहे आणि ते म्हणजे तिळगुळ बनवलं आहे आणि त्यानंतर मसाला दूध बनवून ठेवलेलं आहे. ते मेन होतं, कारण कुणी जरी आलं की लगेच देता आलं असतं. त्यानंतर हर्षाली माझी फ्रेंड आलेली आहे आणि ती असे मस्त असे पतंग वगैरे लावायला, म्हणजे डेकोरेशनला ती मला मदत करते. बरं झालं खरं तर ती आली, कारण आज राया एवढी परेशान करत होती ना की झोपणार नाही वगैरे, उठणारच. आता तिला मस्त आंघोळ करून झोपू घातलं आहे आणि नंतर लागली तयारीला परत. हे असं मस्त डेकोरेशन आमचं इथे चाललेलं आहे. तर हे बघा, जे मिष्टीने आणि मी पतंग असे कट केले होते ते अशी ती लावती आहे आणि मध्ये बघा आम्ही अशी ही प्लेट लावली आहे. ती का लावली आहे ते थोडा वेळ कळेलच, हो की नाही का? म्हणजे जर आमचा प्लॅन वर्क झाला तर कळेल, हो, नाही तर मग आम्ही ती काढून घेणार आहोत. असं चाललंय. आणि हे बघा, हे आमचं तर झोक्यालाच चिपकलेली ही बाई, हो की नाही मिष्टी? तू
इथंच बस बर का, दिवस रात्र इथंच झोपत जाऊ. तारक मेहता का उलटा चष्मा. तर हे बघा, ही अशी मी रायाच्या गळ्यात घालण्यासाठी माळ बनवली आहे घरीच. तर गोल्डन मनी आणि हे जे हलवा आहे ते मिक्स करून अशी छोटीशी माळ बनवली आहे. म्हटलं गळ्यामध्ये अशी छान दिसेल तिच्या घालायला. तर हे मी घरच्या घरी बनवलंय असं, आणि क्यूट वाटते एकदम छोटी छोटी. बाहेर ते मोठे मोठे हलव्यावाली भेटते, म्हणजे चला आपण घरी बनवूया, आपल्याला येतीच आहे तर अशी माळ देखील आता बनवून झालेली आहे. ऑलमोस्ट आमचे कामं होत आलेले आहे. आता रेडी व्हायचं आणि 7 वाजता आहे हळदी कुंकू, त्यामुळे निवांत रांगोळी राहिली आहे. मेन म्हणजे पटकन आता छोटीशी रांगोळी काढून येते. आणि आज खरंच रायाने खरंच माझी परीक्षा पाहती ती आमची, अजिबात झोपत नाहीये. म्हणजे तिला आंघोळ घातली, म्हटलं आता तरी शांत झोपेल, पण काही झोपली नाहीये. आता शेवटी थोड्या वेळ खेळवलं आणि आता परत रात्री तिला झोका द्यायला गेलेलं आहे. असं आमचं कसरत चालली आहे आज. तर हे असं बनवणार आहे, याच्यावर लिहिणार आहे रायाचे बोरनान, असं आम्ही घरी करतो आहे. कधी कधी माहिती आहे मला असं घरी करायचा जो किडा आहे ना, कधी कधी असं वाटतं की यार का असं घरी करायचं असतं ना मला सगळं, असं होऊन जातं. नंतर मग टेन्शन येतं की झालं नाही पूर्ण, किंवा आणि असं वाटतं वाईट वाटतं यार आपण हे ठरवलं होतं, हे करायचंय ते करायचं, असं होऊन जातात भरपूर गोष्टी. हां, पण मला आवडतं या सगळ्या गोष्टी अशा घरी करायला. पैसे वाचतात आणि आपलं जे काय म्हणतात इच्छाही पूर्ण होते. कलाई अशी अजून काय म्हणतात वाढीस येते. तर हे बघा, इकडे देखील आमचं असं डेकोरेशन चाललेलं आहे अशा प्रकारे, आणि इकडे असं हे चाललेलं आहे. आम्ही दोघी जणी देखील अशा कामात आहोत आणि कामं करता करता आमच्या गप्पा देखील चालल्या आहेत. आता हे पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते लावल्यानंतरच. तर हे बघा, असं डेकोरेशन रेडी झालेलं आहे आणि सिंपल केलं यावेळी. लाइटिंग लावलं ती राजू, आणि असे मंडई जमलेत. आणि राया मॅडम आता उठल्यात. हे अशी लाइटिंग लावली आम्ही ह्या झाडावरती आमच्या. आणि हे बघा, एक मिनिट, एवढ्या वेळच्या या मॅडम, एवढ्या असे रडणं माहिती आहे, एवढ्या वेळच्या या मॅडम झोपत नव्हत्या आणि आता खूप झोप येते की नाही. आता उठत नाहीये, तेच ना, जबरदस्ती. हो मग काय. सो असं आमचं बोरनांचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. आणि इथे राया बसणार त्या बिन बॅग वरती, आणि असं काय काय तुम्ही एकदम तिघ जण काय काय झाली मिस्टेक तुमच्यात. मग तुम्हीच काढा जो, चालेल तुम्हीच काढा फोटो. रडकी नुसतं रडू लागली आता, है की नाही, रडू लागली नुसतं. धमा फटके देऊ का तुला, देऊ फटके. हा हो ना, ती बघते कॅमेऱ्याकडे. तिला पण कॅमेऱ्याची सवय झाली आहे. नंतर देणार आहे तुला, भाऊ देणार आहे. या मावशीमुळे तिच्या वाटतात का? याच्यावर पडतील ते, आणि चालेल ना. बघा इकडे सगळे, इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ मिस्त्री, तिकडे कुणाकडेच बघू नको. थांबा.
छोटे बाळ. एक काय म्हणते काय म्हणते तुळशी काबर केलं हो ना. हो भेटू ना. नाही माझं तुम्ही घरी जायचं बाहेर. तेच मग मला नाही देता. मला नाही तर अशी मी रेडी झालेली होते मस्त हळदी कुंकवासाठी आणि बोरणांसाठी. हा हे बघा आमची कुंकू. आता मी एक चॉकलेट कलर आंबा येस आणि लाया पण अशी म्हणजे हे तिघ जण मस्त ब्लॅक होते आणि मीच एकटी अशी होती कारण मी माझी जी ब्लॅक साडी आहे मी ती खूप वेळा घालून झालेली होती म्हणून म्हणलं की आपण ही नेसूयात साडी. सो अशी मी रेडी झालेली होती. सुरुवातीला व्हिडिओ बनवायला काही जमलंच नाही कारण खूप गोंधळ झाला होता. एक तर राया झोपलेली होती आणि मग हळूहळू आवरायचं वगैरे हे ते सगळं चाललेलं आणि मग नंतर ती रडायला लागली. त्याच्यामध्ये मी जो तिला ड्रेस आणला होता तो तिला फिट झाला म्हणजे एक हातच जात नव्हता कारण तो कमरेमध्ये जरा असा टाईट होता. मग परत राजूने ड्रेस चेंज करून आणला आणि त्यानंतर आम्ही तिला ड्रेस वगैरे घातला आणि तयारी केली. तोपर्यंत सगळे आलेलेच होते त्यामुळे व्हिडिओ तर बनवायचा राहिला होता म्हणून म्हटलं की दाखवावं की मी अशी रेडी झालेली होते. आता सगळेजण येऊन गेलेले आहेत तर छान असा कार्यक्रम पार पडलाय. आणि बोरनांच्या वेळेस मुलांनी एवढी गर्दी केली होती की मला चॉकलेट पाहिजे मला चॉकलेट पाहिजे असं वाटत होतं. भीती वाटत होती की कोणी चॉकलेट घ्यायचं याच्यामध्ये तिला काही लागतं वगैरे की काय असं झालेलं. पण छान मस्त असं रायाचं पहिलं बोरनान सेलिब्रेट झालेलं आहे. आणि मॅडम बघा आता तुम्हाला आवाज येत असेल गप्पा चालल्या आहेत हे बघा. लगेच मोबाईल आता तिला दिसला की लगेच अशी इकडे पाहती येते काय रायू आणि एवढ्या वेळेस आम्ही तिला मस्त एंटरटेन करतो तेव्हा ओ काय होतं आज असं चाललंय. कर कमी इतक्या वेळची तिला झोप येत होती आता तिची काय झोप होतं? झाली त्यामुळे ती मस्त अशी आता खेळतीये. रायच्या बोलणार होतं. ए धमा काय करतेय तू कसली गोडू गोडू दिसते गोडूबाई आहे हो की नाही. कोण आहे माझी तू गोडूबाई आहे. सो आता एक दोन लेडीज राहिलेल्या होत्या शेवटच्या त्या देखील येऊन गेलेल्या आहेत. म्हणजे ऑलमोस्ट मी ज्यांना बोलवलं होतं त्या सगळ्या आलेल्या आहेत. आणि छान असं माझं हळदी कुंकू झालेलं आहे आणि बोरनान देखील मस्त झालं आहे. आणि घरात एवढा मोठा पसारा झाला आहे काय सांगू तुम्हाला. आज सकाळपासूनच धावपळ चालली आवरण्याचं कारण आम्ही मागे गेलेलो संभाजीनगरला त्यानंतर 2-3 दिवस झाले आम्ही इथं आलेलो आणि मग त्यानंतर मी तयारीला लागलेली. आणि रायामुळे भरपूर साऱ्या गोष्टी होत नाही किंवा कधी कधी जीवावर येतं. आणि माझी नेहमीची सवय की वेळेवरच खड्डा खोदायचा ताण लागली की विहीर खोदायची असं असतं माझं भरपूर वेळेला. त्यामुळे मग गडबड देखील भरपूर होती पण नंतर सगळं वेळ छान होतं देखील. पण मग माझीच धावपळ होती असं होतं. पण छान आवरलं आहे सगळं आणि मी अशी दिसत होते कारण व्हिडिओमध्ये म्हणजे स्टार्टिंगला हे घेताच आलं नाही माझं मेकअप वगैरे किंवा काय सगळं. आणि मग म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. कमेंट करून सांगा की कसा वाटतोय माझा हा लूक किंवा मेकअप कसा वाटतोय ते. आज भरपूर दिवसानंतर मी अशी तयार झाली आहे कारण डिलेवरीमध्ये तर काय तयार होण्याचा एवढा प्रश्नच नव्हता. आणि त्यानंतर 2-3 महिने तर असेच आता घराघरामध्ये रायामुळे आणि आज मुहूर्त निघाले आवरण्याचं तर अशी रेडी झाली होती छान. सो चला आता कामावरून घ्यायचे आहेत सगळे आणि मग लगेच आता साडी चेंज करून वगैरे हे जो पसारा दिसतोय हा सगळा आवरायला लागायचं आहे. इथे मुरमुरे वगैरे ते पडलेले आहेत खाली सगळे. आणि बघा मिष्टी मॅडम आता तारक मेहता पाहताय. तर कार्यक्रम तर झालेला आहे. कार्यक्रम करायच्या मध्ये खूप उत्सुकता असते आणि नंतर म्हणले हे आवरायचं की खूप सारं जीवावर आलेलं असतं. तर बघा घरामध्ये असं एवढं सगळा पसारा झालेला आहे तो सगळा पूर्ण आवरून काढायचा आहे. आणि ओट्यावर तर विचारूच नका खूप सारा मेस झालेला आहे. हे सगळं काही आत्ताच आवरायचं आहे जेणेकरून सकाळी मस्त निवांत उठलं की असं फ्रेश घर पाहता येईल. बेडरूममध्ये देखील हा सगळा कपड्यांचा पसारा पडलेला आहे. तर जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30 आणि बघा हे सगळं घर जे दिसतंय ते मस्त असं क्लीन झालेलं आहे. सगळं आवरलं आहे आम्ही
कारण परत आम्हाला सकाळी उठून आवरायला देखील खूप बोर झालं असतं. त्यामुळे किचन मस्त क्लीन करून ठेवलं. असं मला इथे उकळायला पाणी वगैरे ठेवलं आहे आणि असं सगळं क्लीन झालेलं. बेडरूम देखील आवरलेलं आहे आणि राया देखील झोपलेली आहे आता. आणि आता मिष्टीच झोपायची बाकी आहे, कारण आज मिष्टीचं चाललेलं की प्लीज उद्या सुट्टी आहे ना, मला झोपू द्या ना, उद्या सुट्टी आहे ना, मला म्हणजे प्लीज उद्या सुट्टी आहे ना, मला खेळू दे ना, असं मिष्टीचं चाललेलं. त्यामुळे ती इतक्या वेळ जागी होती. नाही तर स्कूल जर असतं तर मिष्टी 9 ते 9:30च्या दरम्यान झोपलेली असते. म्हणजे लास्ट 10 वाजेपर्यंत मिष्टी झोपलेली असते. तर असं आहे. सो असा होता आमचा आजचा दिवस आणि आजचा व्लॉग. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आपले येणारे सगळेच व्हिडिओ पाहायला छान छान कमेंट करत जा, सजेशन देत जा तुमचे. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचं कमेंट, लाईक हे खूप महत्त्वाचं असतं आमच्यासाठी. सो चला बाय, भेटूच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.